नमस्कार मंडळी, ऋतूच्याच रेसिपीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज मी क्विक आणि अशी पटकन होणारी रेसिपी घेऊन आलेली आहे. आज मी तुमच्यासोबत घोसावळ्याची भाजी याचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर इथे मी 2 घोसावळे घेतलेले आहे आणि बारीक कट करून घेणार आहेत. तर इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही घोसावळ्याची भाजी बनवणार आहेत तेव्हा घोसावळी ही नेहमी कवळी पाहिजेत, जास्त निबार नको आहेत. आणि कवळ्या घोसावळ्याचीच भाजी चांगली होते. तर इथे मी घोसावळे अशा छोट्या छोट्या स्लाइसमध्ये कट करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणार आहे. तर घोसावळे इथे कापून झालेले आहेत आणि इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी हे घोसावळे पाण्यात ठेवणार आहे. तोपर्यंत इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि तो मी बारीक कापून घेणार आहे. तर इथे मी एकदम बारीक असा कांदा कापून घेतलेला आहे आणि इथे मी भाजीसाठी फक्त एकच कांदा घेतलेला आहे मोठा. त्यानंतर इथे मी 2 टोमॅटो घेणार आहे, बारीक कट करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत अगोदर मी टोमॅटो आणि बारीक कट करून घेणार आहे. आणि टोमॅटो शक्यतो जास्त पिकलेलीच असावीत, म्हणजेच की लालसर असावीत, त्यामुळे भाजीमध्ये टोमॅटो पटकन विरघळला जातो, पटकन शिजतो. त्यानंतर इथे मी अगदी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, ती सुद्धा मी बारीक कट करून घेतलेली आहे. आणि आता भाजीची बेसिक तयारी झालेली आहे. तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी आणि त्यामध्ये मी अगदी थोडंसंच म्हणजेच 2 पळी तेल घेतलेलं आहे. तर इथे तेल गरम झालेलं आहे आणि गरम झाल्यानंतर इथे मी सर्वात अगोदर तेलामध्ये जिरे टाकून घेतलेले आहेत. आणि इथे जिरे गरम झाल्यानंतर बारीक कट करून घेतलेला कांदा मी इथे टाकून घेणार आहे तेलामध्ये. तर नेहमी कोणतीही पातळ भाजी करत असताना कांदा हा तेलामध्ये व्यवस्थित छान लालसर होईपर्यंत परतायचा आहे, जेणेकरून तो भाजीमध्ये म्हणजेच रस्सा भाजीमध्ये, पातळ भाजीमध्ये तो कचकच लागत नाही. आणि नेहमी मध्यम म्हणजेच मीडियम फ्लेमवरच कांदा हा व्यवस्थित लालसर भाजून घ्यायचा आहे, कारण फुल फ्लेमवर कांदा हा पटपट करपला जातो आणि भाजी थोडीशी कडवट लागते. त्यामुळे नेहमी कांदा हा व्यवस्थित छान परतून घ्यायचा आहे. तर कांदा परतून झाल्यानंतर इथे मी लगेच टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि टोमॅटो सुद्धा विरघळेपर्यंत इथे तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर इथे सर्वात अगोदर मी गरजेनुसार मीठ टाकून घेतलेला आहे, जेणेकरून टाकलेला टोमॅटो जो आहे तो पटकन विरघळेल. तर इथे मसाल्यांमध्ये मी सर्वात अगोदर 1 चमचा हळद टाकून घेतलेली आहे.
त्यानंतर घरगुती मसाला टाकून घेतलेला आहे, त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि अगदी 1 चमचा मी कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे। जर तुम्हाला भाजी इथे जास्त तिखट हवी असेल तर लाल मिरची पावडर गरजेनुसार तुम्हाला हवी तेवढी टाकावी आणि जर कमी लागत असेल तर 1 चमचा पुरेसा आहे। तर इथे मी सगळे मसाले कांदा आणि टोमॅटोमध्ये मिक्स करून घेतलेले आहे आणि त्यानंतर इथे मी कापून घेतलेले घोसावळे यामध्ये मी टाकून घेतलेले आहे। तर इथे 2 ते 3 मिनिटं मी हे घोसावळे तेलामध्ये छान परतून घेणार आहे, मसाल्यांमध्ये मिक्स करून घेणार आहे आणि अगदी 5 मिनिटासाठी मी इथे झाकण ठेवून घेणार आहे, कारण की घोसावळे जर कवळे असतील तर हे पटकन शिजले जातात। त्यामुळे फक्त मी पाणी न टाकता 5 ते 6 मिनिटे इथे मी वाफेवर शिजवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे मी मुगाची डाळ भिजत घातलेली आहे, ती डाळ याच्यामध्ये मी टाकून घेतलेली आहे। तर भाजी चालू करायच्या 1 तास अगोदर मी डाळ भिजायला टाकलेली आहे। तर मुगाच्या डाळीला जास्त वेळ लागत नाही भिजण्यासाठी, अगदी लवकर भिजते आणि त्यानंतर इथे मी डाळ ही भिजल्यानंतर स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकून घेतलेली आहे। तर हळूहळू इथे पाणी सुटायला चालू झालेलं आहे आणि डाळ सुद्धा मी थोडीशी परतून घेतलेली आहे। आणि आता भाजीला थोडंसं तेल सुटलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी यामध्ये गरम पाणी टाकून घेतलेलं आहे। पाण्याचं प्रमाण हे जर तुम्हाला भाजी जास्त पातळ हवी असेल तर अगदी थोडं जास्त टाकावे आणि जर तुम्हाला भाजी थोडीशी घट्ट हवी असेल तर पाणी थोडंसं अगदी कमी टाकायचं आहे। तर इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे, अगदी 1 ग्लास पाणी मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि इथे 10 ते 15 मिनिटं पुन्हा एकदा मी भाजी छान शिजवून घेणार आहे। तर सांगायचंच म्हटलं तर घोसावळ्याच्या भाजीचे खूप सारे फायदे आहेत आरोग्यासाठी। ज्या व्यक्तींना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी सुद्धा घोसावळ्याची भाजी खूप फायदेशीर आहे। अजून इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी किंवा हेल्दी स्किन असे भरपूर बेनिफिट आहेत घोसावळ्याच्या भाजीचे। निदान आठवड्यातील 1दा किंवा 2दा तरी ही भाजी घोसावळ्याची भाजी खाल्ली पाहिजे। आणि आता घोसावळे हे शिजलेले आहेत आणि मुगाची डाळ सुद्धा लवकर शिजली जाते। तर खूप सोपी पद्धत आहे ही भाजी बनवण्याची, अगदी 10 ते 15 मिनिटात होईल अशी ही भाजी आहे। टिफिनसाठी सुद्धा उत्तम अशी भाजी आहे आणि जास्त काही वेळ लागत नाही आणि भाजी सुद्धा खरंच खूप चांगली होते या पद्धतीमध्ये। तर तुम्ही सुद्धा नक्की या पद्धतीमध्ये घोसावळ्याची भाजी करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पुन्हा एकदा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन छान रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।